हरिभक्त कसे असतात, हरिभक्ताचे लक्षण काय ते मला सांग. कोण हरिभक्त असतो, तुम्हाला कसा कळेल? अशा प्रकारे पहिला प्रश्न विचारला की भक्तीचं स्वरूप काय, भगवत भक्ती कशाला म्हणावं, भागवत धर्म म्हणजे काय, भागवत धर्म कशाला म्हणायचे. दुसरा प्रश्न विचारला की ज्याच्या ठिकाणी भागवत धर्म ज्याने अंगीकारलाय असा भागवत धर्म स्वरूप असणारा भक्त, त्याचं काय लक्ष आहे, की तो भक्त मला कळायला पाहिजे की भक्त कसा असतो. कारण आपल्याला जर भक्त कळाला तर त्याचे लक्षण पाहून ते आपल्याला सुद्धा त्याचा स्वीकार करता येत असतो आणि आपल्यालाही तसा भक्त होता येत असतो. म्हणून आपल्याला भक्तीचं स्वरूप कळालं पाहिजे, ती कशी असावी हे कळालं पाहिजे. नाही तर भक्ती तर सगळेच करतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणते, देखे मनुष्य जात सकळ हे तो स्वभावता भजनशील, की सर्वच भजनशील म्हणजे सगळेच भाविक, सगळेच भक्त आहेत. कोण भक्त नाही बरं? आपल्या हिंदू धर्मात तर सगळेच भक्त आहेत. पण कोणाचे भक्त आहेत? अनेकाचे भक्त आहेत. कोण कोणाचा कोणता देव आहे आणि त्याच्या भक्तीचं स्वरूप काय असं हे सगळं आपल्याला माहितच आहे. एवढं काही सांगायची गरज नाही. किती देव आहेत आपल्या धर्मात, जेवढे देव लोक मानणारे आहेत तितके इतर धर्मात नाही. म्हणून कोणाला कोणता बी नाही. म्हणून भक्तीचं स्वरूप म्हणजे सगळेच भजनशील आहेत, म्हणजे सगळेच भावनिक आहेत, भक्त आहेत. पण भक्तीचं स्वरूप काय असतं, जी भक्ती आपल्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचणारी भक्ती आहे, ती भक्ती काय असते, जी भक्ती आपल्याला परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन घालते ती भक्ती कशी असते. त्या भक्तीचं स्वरूप जर कळालं तर ते आत्यंतिक कल्याण होत असत. त्या भक्तीचं स्वरूप नाही कळालं मग भक्ती तर सगळीच, पण आपण बी म्हणतो, काही काही लोक म्हणते हा आमची जशी असेल तशी भोळा भाव. आता भोळा भाव भक्तीत कसा काय जमणार? तुम्हाला संसारात गुण जमत नाही, जरस कमीपणा संसारात प्रपंचात जमतो का? तिथं जर म्हणलं तर काय होतं, जमन का? नाही जमत. तिथं सगळं पुरेपूर लागतं. मग संसारात प्रपंचात आपल्याला कोणत्या एखाद्या गोष्टीची कमी असलेली ती सहन होत नाही, ती जमत नाही. आणि प्रपंचात परमार्थात म्हणजे भक्ती करीत असताना भक्तीत कशी बी असली तर जमन का? नाही नाही म्हणले आमचा भोळा भाव आहे. कसा बी भोळा भाव आहे म्हणजे कसं काय तो? अरे प्रपंच नसलेला प्रपंच त्याच्यात कमी असलेलं जमत नाही. ही तर भक्ती परमात्म्याला परमात्म्याच्या स्वरूपाला नेऊन घालणारी, त्या भक्तीत भोळा भाव आमचं जसं असेल तसं असं जमत असत? नाही जमत. ते वेगळे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, तो भोळा ते वेगळा. त्याच चिंतन आपण वेगळं करू. आता ती इथून वाट चुकून तिकडे त्याच तुम्ही मला सेपरेट विचारा पण सांग. आता भक्तीचं स्वरूप काय, की भक्ती कशी असली पाहिजे, ती जर भक्ती आपल्याला कळाली तर तशी भक्ती त्या भक्ताची पाहून, त्या महात्म्याची पाहून आपल्यालाही तसं होता येईल. आपल्याला तसं होता येईल. अहो काय, जे मोठे माणसं करीत असतील, जे जे वडील जे जे करीत, दया नाम धर्म केली, म्हणजे जे मोठे माणसं पाहूनच आपण वागत असतो. शहाणे माणसं कशी वागतात ते पाहून आपण शहाणं कसं व्हावं हे आपल्याला माहित असतं. तसं भक्ती करणारे जे भक्त आहेत, संत होऊन गेलेले, त्यांनी कशी भक्ती केली, त्याच्या भक्तीचं स्वरूप काय होतं, ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्यालाही तसं भक्त होता येतं. संत मार्गी चालती तेची मार्गी चाललो, किंवा मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पण ते चालू जाता न पुढे गुंता कुठे काही. आपल्याला भक्त पहिले कशी होऊन गेली
ते ह्याच्याकडे पाहून आपल्यालाही तसं होता हे आपल्याला तसं होता आलं पाहिजे तिथं स्वरूप हे आपल्याला कळालं. नाथ महाराज आपल्याला तेच इथं शिकवतात की भक्तीचं स्वरूप काय आहे, भक्ती कशी असते. गेल्या चिंतनात आपण गेल्या 2 चिंतनात की भक्ताचे लक्षण सांगत असताना याच्या अगोदर ह्या चिंतनावर तिसरं प्रवचन आहे. त्याच्यात पहिलं प्रवचन होतं, त्याच्यात सांगितलं की भक्ताची लक्षणं सांगताना एक उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि प्राकृत भक्त असं सांगितलं. असं ज्ञानात आहे का? नाही. बाळासाहेब शिंदे कोण आहेत? बाळासाहेब शिंदे त्यांनी आपला व्हिडिओ बंद करा बरं का. सगळ्या महिला समोर बसलेल्या आहेत. परवाच महाराजांनी सांगितलं की बनियनवर कोणी समोर बसायचं नाही. अशा प्रकारचं काय भक्तीचं स्वरूप काय सांगितलं की उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि प्राकृत भक्त. उत्तम भक्ताची लक्षणं सांगत असताना थोडीशी सांगू. मध्यम भक्त कसा असतो ते सांगितलं, प्राकृत भक्त कसा असतो ते सांगितलं. पण म्हणले हे मध्यम भक्त प्राकृत भक्त याच्याबद्दल सांगण्यासारखं काय असतं, काय सांगू आपण. उत्तम भक्त कसा असतो हे मात्र पुन्हा सांगायला सुरुवात केली की हे यथार्थ सांगणं का गरजेचं आहे. उत्तम भक्त म्हणजे तो खरा परमात्म्याचा भक्त असतो, तो परमात्म्याला आवडणारा असतो, परमात्म्याच्या जवळचा असतो आणि ती भक्ती खरी असते. त्याचं चिंतन पुन्हा महाराजांनी सांगायला सुरुवात केलं किंवा उत्तम भक्ताबद्दल तर कितीच सांगावा आणि ते सांगत राहावा असा आनंद होतो चिंतन करीत असताना. म्हणून महाराज पुन्हा आपल्याला उत्तम भक्ताची लक्षणं सांगतात. किती उत्तम भक्ताची लक्षणं सांगत असताना त्यांनी सांगितलं की प्राकृत देह निष्ठ लोकांना देहाचे ठिकाणी मी देह असा अभिमान असतो, पण गुरु सेवेने गुरु कृपा संपादन करून हरिभजन केले असता त्या योगाने अभिमानाचे स्वरूप बदलते आणि ते असे की तो हरिभक्त मी नारायण आहे असं त्यातून त्या भक्ताच्या ठिकाणी मी परमात्मा आहे असं कशामुळे होतं की ते गुरु सेवेत आले आणि गुरुच्या शब्दाचा बोध त्याच्या ठिकाणी झाला. सद्गुरूच्या बोधानं त्याला मी नारायण आहे असं कळा. तुकाराम महाराज आपल्याला सांगते की तू दैव आहेस, तू दिव्य आहेस, तू मनुष्य नाहीस. पण आपल्याला वाटतं मी मनुष्य आहे म्हणून ते सांगते. मी सांगतो म्हणून नाही, तू अनुभव घेतो, हे तुला अनुभव आहे, तू देव असतो. पण आपल्याला अनुभव येत नाही. काय येत नाही? आपण संत संगती करीत नाही. पण संताच्या संगतीत राहिले की हे सगळं कळतं आणि बरेच वेळ सांगितलेले पुन्हा आता पुन्हा पुन्हा सांगायची काही गरज नाही. पण भक्ताचे लक्षण सांगत असताना ते सांगतात भक्त हा देह अभिमान भक्ताने टाकलेला असतो. फक्त देहावर राहत नाहीत आणि देह अहंकार टाकलेला असतो. म्हणून त्याला देह मिळालेला असला तरी मी जन्मलोच नाही असं ते म्हणते. आत्मरूपानं काय म्हणते, मी जन्मलोच नाही. कारण आत्मस्वरूप कुठं जन्मत असतं का? आणि म्हणजे जन्मलं ते मरत असतं. मग आत्मा कधी जन्मतो का? नाही. कधी जन्मतच नाही तर मरण कसा? ते व्यापक चैतन्याचं स्वरूप आहे. कुटस्थ म्हणजे आत्मा. ते व्यापक चैतन्य ते ब्रह्म आहे आणि ते स्वरूप आपलंय. ते स्वरूप सगळ्या जीवाचे. जीव अवघे देव पोटा नागरी संदेह. जीव देवच. पण त्यांनी कल्पना अविद्या देणे झाला जीव, माया उपाधी शिव बोधी जीव. कल्पना अविद्या त्याच्या ठिकाणी म्हणून तो जीव. म्हणून ते अरे कल्पना अविद्या टाकून दे, तू जीव नाही, जीवच देवे. काय
जीवच देव. माया उपाधी शिव बोली जीव. माया ही उपाधी ईश्वराची. त्याची उपाधी काय आहे? माया आहे. ईश्वराची उपाधी माया आहे आणि जीवाची उपाधी अविद्या आहे. अविद्या आहे. पण अविद्या टाकून पाहिलं तर जीव बी ब्रह्मरूप आहे आणि माया सोडून पाहिलं तर ईश्वरही ब्रह्मच आहे. मग ईश्वराचं स्वरूप ब्रह्म आहे, जीवाचं स्वरूप ब्रह्म आहे, फक्त उपाधीत बदल आहे. मग जीव ब्रह्म आहे, शिव ब्रह्म आहे. आणि हे जर कळलं तर जीव शिव दोन्ही एकरूप झाले. मूळचे संसदे सैसे तैसे ब्रह्मस्वरूप आणि दोन्ही एकच आहे. पण उपाधी भेदानं जीवाची उपाधी वेगळी आणि ईश्वराची उपाधी वेगळी. ईश्वराची उपाधी त्याला बंधन करीत नाही, ती माया आहे. ती माया आहे आणि ती त्याच्या अंकित आहे, म्हणून त्याला ती बंधन करीत नाही. आणि जीवाची उपाधी ही अविद्या आहे, ही जीवाला बंधन करते. अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्या जीवाला कळू देत नाही आणि माया ईश्वराला बंधन करीत. म्हणून ईश्वराला सुख दुःख होत आणि जीवाला सुख दुःख झाल्याशिवाय राहत नाही. नाहीतर ईश्वरानं किती अवतार घेतली पण त्याला दुःख झालं तर काही नाही. आता राम अवतारात पाहिलं, कृष्ण अवतारात पाहिलं तर त्याला काय, त्याच्या प्रपंचात आपण जर पाहिलं तर डोकं घालून त्याच्या प्रपंचात दुःख नव्हतं. रामचंद्राच्या जीवनात तर सगळं दुःखच. त्याच्या जीवनात दुःख होतं म्हणजे त्याला दुःख झालं का ते? नाही. ते नाटकासारखं त्यांनी नाटक केलं. त्याला काही दुःख नाहीतर रावणाने सीता चोरून नेली आणि प्रभू रामचंद्र रडू लागले. आहे का नाही? दगडाला विचारू लागले, झाडाला विचारू लागले, कवटाळू झाडाला विचारू लागले, सांगा माझी सीता कुठे, माझी सीता कुठे, विचारू लागले का नाही? रडू लागले. मग ते पार्वती मातेनं पाहिलं की त्या म्हणतात आपल्या मालकाला, भगवान शिवाला, की अहो तुम्ही ज्याचं भजन करता तो बायकोसाठी रडायला. तुम्ही भजन करता, तुम्ही त्याला देव मानता, तुम्ही त्याला तुमचा म्हणजे पूज्य देव आहे, तुमचा ईश्वर आहे, तुम्ही त्याचं नित्य भजन करता आणि तो एका बायकोसाठी रडायला. तुम्ही म्हणता तो ईश्वर आहे, तो सगळ्या विश्वाचा मालक आहे, तो विश्वाचा मालक आहे, बायकोसाठी रडायला असं कसं काय? अगं ते म्हणले तसंच आहे ते, पण तू तर ते काय विचारू नको त्याच्यावर. नाही म्हणले असं कसं, तुम्ही भजन करतात त्याचं तो असं बायकोसाठी रडणारा म्हणल्यावर असं कसं? ती म्हणली मी जाऊनच पाहते. देव म्हणले, भगवान शंकर म्हणले अगं जाऊ नको, तो देव आहे. नाही असा कसा देव, कुठं बायकोसाठी रडत असतो? तो सगळ्या विश्वाचा मालक, त्याने रडावा. ही गेली पाहिलं, राहुलच नाही. तिथं जाऊन सीतेचं स्वरूप धारण केलं आणि तो ज्या वाटाने रडत चालला, सीते सीते सीते, इकडून सीता होऊन आली. सीता होऊन आली की तिकडून दिसली की इकडं तोंड फिरवायची, इकडं तोंड फिरून सीते 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 इकडं करायची. ती तिकडून पुढे आली की पुन्हा इकडं तोंड करायची, इकडून सीते. मग ती बोलली, ती म्हणली अहो मी हे काय तुमच्या पुढे इकडं. तेव्हा ती म्हणली आई तू कशाला इथं आली, तुझं काय काम आहे इथं? आमच्या याच्यात नाक खुपसायची तुमची काही गरज नाही, तुम्ही कशाला आला तिथं, याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आणि मग म्हणले येणे तर ओळखलं मला. ओळखलं म्हणजे मग आता काय सीते सीते म्हणून रडू लागला म्हणजे त्याला दुःख होऊ लागलं का? त्याला दुःख नव्हतं होऊ लागलं. तो ईश्वर आहे, तो ईश्वर आहे तर त्याचं काम आहे ते, त्याने अवतार घेतला, त्याचं नाटक स्वरूपात आहे. त्याला काही सुख दुःख होत नाही. आणि मग पार्वती मातेला कळलं हे तुम्हाला ओळखलं. म्हणले आई म्हणले म्हणून तू इथं का आली, म्हणून ती तिथं स्थापन झाली ती तुळजाभवानी. ते इतिहास ऐकलेला आहे. म्हणून देवाला काही सुख दुःख नाही.
पण जीवाला मात्र सुख दुःख झाल्याशिवाय राहत नाही. कारण जीवाची उपाधी अविद्या आहे. ती अविद्या याला जसं हे स्वरूप तसं कळू देत नाही आणि त्याला माया बंधन करीत नाही. त्याला त्याच्या स्वरूपाहून वेगळं होऊ देत नाही. त्याला माया बंधन करीत नाही. त्याची माया त्याच्या हातात नाही. माया उलट त्याच्या आज्ञेनं चलती. माया काय करते? त्याच्या आज्ञेनं चलती. त्याच्या आज्ञेनं त्याची दाशी आहे. ती सांगल ती काम. पण अविद्या जीवाची दासी आहे का मालकीन झाली? अविद्या जीवाला कळूच देत नाही. अविद्या जीवाला काही सुधरू देत नाही. त्याला जीवाला हे स्वरूप तू ब्रह्मयस असं ते कळू देत नाही. उलट ती वेगळंच दाखवी. त्याचं स्वरूप तर कळू देत नाही. ही तर महत्वाचीच गोष्ट आहे. त्याचं स्वरूप ती कळू देत नाही. पण ते स्वरूप कळू देत नाही तर नाही, पण दुसरंच दाखवते. काय करते? दुसरंच दाखवते. जीव ब्रह्म आहे. जीव काय आहे? ब्रह्म आहे. पण ती म्हणती नाही, माणूस म्हणायला लावते. ती म्हणती तू कोण आहेस? माणूस आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, फेकणा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, हे कोण म्हणायला लावतो? अविद्या. अविद्या म्हणाली. माया ईश्वराला असं बंधन करते का? नाही कधी. अविद्या जीवाला बंधन करते. या अविद्येतून जोपर्यंत जीव सुटत नाही, तोपर्यंत अविद्येच्या संगतीनं जीव दुःखच भोगीत राहतो. जीव दुःखच भोगीत राहतो. तो जीव या मनुष्य देहात आला. कुठं यावा तो? मनुष्य देहात यावा. मनुष्य देहात यावा आणि त्याला या बंधनातून सुटण्याची इच्छा व्हावा. काय व्हावा? बंधनातून सुटण्याची इच्छा व्हावा. आणि अशी इच्छा झाली की त्याला संत भेटावा का? भेटतच असते. भेटतच असते. अशी इच्छा झाली की संत भेटतच असते. पण संत भेटले की तो अविद्यातून बाजूला निघतो. तो अविद्या त्याला बंधन करीत नाही. संत भेट झाल्यावर अविद्या बंधन करीत नाही. तोपर्यंत जीवाला अविद्या बंधन करते. काहीच करू देत नाही. संतासमोर आला की अविद्या राहतच नाही. अविद्या माशी सगळ्या पदार्थावर बसते, पण अग्नीवर काही बसतच नाही. बसली की राहतच नाही. तशी अविद्या संता पुढे आली की टिकतच राहतच नाही. मग अविद्या राहिली नाही की मग जीव ब्रह्मरूप होतो का नाही? जीव ब्रह्मरूप होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणते, अरे तू मनुष्य नाही, देश दिव्य कसा आहे? दिव्य. आणि मग तू मनुष्य नाही, तू देह नाही, तू या हाडामासाचं शरीर नाही. तू सच्चित आनंद असं तुझं स्वरूप आहे. दिव्य तुझं स्वरूप आहे. ज्ञान तुझं स्वरूप आहे. असं कोणा पुढं कळतं? संता पुढं कळतं. संत सांगते तिथं अविद्या मात्र राहत नाही. हे कळालं पाहिजे. हे कशाने कळतं? तर हे भक्ती आल्यावर कळतं. भक्ती घडली तर कळतं. मग भक्ती झाली पाहिजे. भक्ती आम्हाला कळाली पाहिजे. भक्तीचं स्वरूप काय आहे ते कळालं पाहिजे. आणि भक्तीचं स्वरूप जर नाही कळालं तर मग भक्ती करणारे तर सगळेच आहेत. कोण नाही भक्त? सगळेच भक्त आहेत. कोण कशाची भक्ती करायला? त्या भक्तीचं काय स्वरूप आहे, त्या भक्तीचं काय फल आहे, याचा मात्र पत्ता नाही. याचा पत्ता काऊन पत्ता पाहिजे? हे भक्त जरी असले तर अविद्यातून बाजूला निघत नाही. अविद्या याला कळू देत नाही. जो भक्त संता पुढे गेला त्याला अविद्या राहत नाही. त्याला भक्तीचं खरं स्वरूप नसतं. संताची संगती मनोमार्गगती श्रीपती येणे भक्ती. म्हणून संताची संगत केली की आपल्याला
परमात्मा कळत असतो, आपल्याला देव कळत असतो, आपल्याला भक्तीचं स्वरूप कळत असतं आणि ती भक्ती घडली असता परमात्मा हाताला येत असतो. पण आपण कशीही भक्ती केलो, कोणाच्याही नादी लागलो आणि कशी भक्ती करायलो म्हणून आपल्या धर्मात पहा ना किती देव आहेत, किती देवाचे भक्त आहेत बाबा. एवढे देव असून घरी पुन्हा काही काहीला सायलानी बाबा देवी देवीची भक्ती करतो. आता पैठणला गाड्या कमी त्या सायलानीला पुढं म्हणजे किती भक्त आहेत पहा, एवढे भक्त आहेत म्हणजे काय ती भक्ती करतो, काय त्या भक्तीचं फळ आहे. काढावा. महाराज आपल्याला इथं ते सांगतात की भक्तीचं स्वरूप काय, भक्ताचं लक्षण काय असतं. ते भक्त आपल्याला पहिल्या चरणात आपण पहिल्या कवचात बघितलं की भक्ताच्या ठिकाणी देहांकार नसतो. भक्ताच्या ठिकाणी देहांकार नसतो. ते देहांकार टाकून दिलेले असतात, टाकून दिलेला असतो आणि आत्मस्वरूपावर ते उदास केले आशापास देवावरी देहावरी उदास असतात स्थिती कुठं असते, आत्मस्वरूपावर असते. ते नित्य आत्मस्वरूपावर असतात आणि नित्य आत्मस्वरूपावर असल्यामुळं ते मी आत्मा आहे, मी चैतन्य परमात्मा या स्वरूपात ते मग्न राहतात. या स्वरूपात राहून ते भजन करीत असतात, या स्वरूपात राहून ते चिंतन करीत असतात. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काय अनेक दृष्टांतर आपण पाहिलं. सोन्याचं पुत्र केलं, ते सोनं म्हणतं का मी पुत्र आहे म्हणून, यालाच दृष्टांत दिला नाथ महाराजांनी द्याला की ते सोनं म्हणत नाही, सोनं सोनच, सोनं सोनं कवाच म्हणत नाही मी पुत्र. ज्याला सोन्याची नजर नाही त्याला ते पुत्र वाटत. आपल्याला पुत्र कोण वाटतं, आपल्याला सोन्याची नजर नाही. आता तुमच्या घरी समजा सोन्याचा खंडोबा असला, सोन्याचं पुत्र असलं, तुम्हाला जर काही विपत्ती आली तुम्ही ते सोनाराकडे मोडायला नेलं तर मग कुत्र्याचे काय कमी पैसे धरतो, देव असल्यामुळं देवाचे जास्त पैसे धरतो का सोना? सोनार खंडोबाला खंडोबा म्हणून पाहत नाही, कुत्र्याला पुत्र म्हणून सगळं सोनच म्हणून पाहत नाही. तो खंडोबा म्हणून त्याच्या लक्षात येत नाही, पुत्र बी त्याच्या लक्षात येत नाही. त्याच्या ध्यानात सोनच फक्त, हे सगळं काय सोनच. आणि ते एक्या तराजूत टाकतो दोन्हीला बी, दोन्हीला बी कसं टाकतो नाही. मग कुत्र्याला खंडोबाच्या तराजूत काढून टाकायला पाहिजे. पुत्र वेगळं, खंडोबा देव वेगळा, पण ते दोन्ही बी एक्याच मापात टाकतो. दोन्हीचं माप एकदाच होतं आणि दोन्हीला भाव सारखाच देतो. कारण त्याच्या दृष्टीनं कुत्र बी नाही, त्याच्या दृष्टीनं देव बी नाही, त्याच्या दृष्टीनं एक सोन आहे. तसं भक्त या आत्मस्वरूपावर असतात. मी आत्मा आहे, देहात असूनही मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे असं त्याच्या लक्षात असते. अशी त्याची नजर असते, अशी त्याची स्थिती असते. आणि ते देहात जरी असले तर देहात असूनही ते मी देह आहे असं म्हणत नाहीत. मी आत्मा आहे, मी चैतन्य आणि वास्तव आहे, हे खरं आहे का? एका बळच म्हणायला लावलं का त्याला नाही. आणि हे आपल्याला बी कळतं. चैतन्य का शरीर चैतन्य आणि हे याला अपरोक्ष ज्ञान म्हणते, त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान. हे कोणी सांगत नाही. तुम्ही खूप महाराष्ट्रातल्या अनेक लोकांकडून ऐका, पण थोडेफार लोक बोटा मोजणे दृढ अपरोक्ष ज्ञान सांगतात. सगळे परोक्षच सांगणारे, सगळे कसे सांगणारे, परोक्षच सांगत, अपरोक्ष सांगतच नाही. समोरच्याला तू देव हे म्हणतच नाही. तू देव हे निश्चय कर, नाही तू पक्का देव असं अनुभव घे. तू देवी, मी देवी, तुम्ही देव, आम्ही देव, मध्ये देव कशाची? आपण फक्त मनाला म्हणतो सर्वांगठी राम देहादे एक सूर्यप्रकाश येतो, सगळ्याच्या एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे, ऐशी
जी बुद्धी जी जुन्या हरनिशी ती वस्तू का मी, अरे मग ती वस्तू मी आहे, तू देव आहे, तर मग देव मनाला काय हरकत आहे? धडधड म्हणायला पाहिजे का नाही? पण अशा निष्ठेनं, अशा निश्चयानं, अशा हिमतीनं कोणी सांगायला तयार होत सांगायला तयार होत नाही. काऊन होत नाही? तर इकडंच हिंमत आलेली नाही, म्हणून दुसऱ्याला कसं काय सांगेल? आणि असा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ, असा निश्चय पक्का असला तरच त्याची भक्ती परमात्म्यापर्यंत जाती. तोच भक्त देवाला आवडतो आणि तोच उत्तम भक्त आहे. म्हणून उत्तम भक्ताचे लक्षण आपण ऐकत असताना हे उत्तम भक्त कसा असतो ते महाराज आपल्याला सांगतात. आपण त्याच्या पुढे आणखी चिंतन करू. अद्वैत भजनाचे भोजे मी माझे तू आणि तुझे, ज्याशी दुरेची सहज तिचे, तो भक्त मानिजे उत्तम द्वे, भगवंताशी ऐक्य होऊन करीत असलेल्या भक्तीच्या प्रभावाने देह मी माझे धन स्त्री पुत्र हा तू आणि हे तुझे. वर धन स्त्री पुत्र असा भेद ज्याच्या ठिकाणी स्वभावाचाच उरलेला नसतो तो भक्त उत्तम म्हणून मानला जातो. आणि म्हणून ते आत्मस्वरूपावर असल्यामुळे मी चैतन्य, मी परमात्मा आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असा बोध त्याच्या ठिकाणी झालेला असतो. मी परमात्मा आहे असं लक्षात आल्यावर त्याच्या ठिकाणी हा जो सामान्य भेद आहे हा त्याच्या ठिकाणी विशेष भेद आणि सामान्य भेद कोणताच भेद त्याच्या ठिकाणी राहत नाही. हा प्रपंचातला की हे माझा मुलगा आहे, माझी पत्नी आहे, हे माझं घर आहे, हे माझं शेत आहे, असं त्याच्या ठिकाणी काहीच नाही. त्याच्या ठिकाणी सर्व परमात्माचे, सर्व काय परमात्माचे, ते सगळ्याला पाहतात देव म्हणून सगळे देवाचेच रूप आहे, सगळं देवाचंच स्वरूप. जे जे देखीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जा. हे सगळं परमात्माचे, हे सगळे कोण आहे? ते परमात्म्याचेच रूप आहेत. असा ज्याच्या ठिकाणी असा भाव, असा निश्चय झालेला आहे त्याच्या ठिकाणी कोणता भेद आहे बरं? त्याच्या ठिकाणी भेद राहिला नाही. हे माझं हे तुझं असा भेद राहिला का? मग सगळा परमात्माची मानल्यावर भेद राहिला नाही. अशी अभेद भक्ती ज्याची, म्हणून महाराज म्हणतात की अद्वैत भजनाची निवोजे मी माझे तू आणि तुझे, अशा प्रकारचं ज्याच्या ठिकाणी राहिलेलं नाही, ज्याच्या ठिकाणी अभेद राहिला नाही, म्हणून त्याला माझं तुझं काही राहिलं नाही. आणि माझं तुझं नाही म्हणल्यावर त्याला त्याच्या ठिकाणी दोष राहत, भेद राहत नाही. अशा प्रकारचं ते सगळा परमात्माची, सगळे परमात्म्याचीच रूप आहेत असं म्हणल्यावर दुसरं काही नाहीच ना. दुसरं काही असतं परमात्म्याला सोडून तर मग तिथं भेद झाला असता. नाही हे देव आहे, देव मला आवडत आणि हे देव नाही, हे आवडत नाही. अरे देवाशिवाय दुसरं काही नाहीच, तर मग तिथं भेद होण्याचा काही प्रश्न येतच नाही. अशा प्रकारचं अभेद स्वरूप भक्ताच्या ठिकाणी असत आणि हीच भक्ती परमात्म्याला आवडत. असं ज्याच्या ठिकाणी झालं त्याला म्हणायचं उत्तम भक्त. या परी ज्याचे चित्ताचे ठाई भेदू निशेष उरला नाही, तेथ माझे तुझे हे काही ते निमाले पाहिजे तिच्या तेथे. म्हणजे आता कोणताच भेद त्याच्या ठिकाणी हे तुझा असा भेद राहिला नाही. ज्याप्रमाणे अग्निशी जे जे संबंध होतात ते ते सर्व अग्नीच होऊन राहतात, त्याप्रमाणे अभेद भक्त ज्याला ज्याला बघतात ते ते सर्व स्वाभाविकपणे आत्मरूप होतात. जे अग्निशी जे जे टेके
ते अग्नीच होऊन टाके ते अभेद भक्त जे जे देखी ते यथा सुखी स्वरूप रूप होय. आता अग्नीचा दृष्टांत देतात महाराज की अग्नीशी जे जे संबंध होतात ते अग्नीच होऊन जा. अग्नीत जे जे टाकलं तुम्ही ते वेगळं राहतं का अग्नीवर? अग्नीच होत. अग्नीत टाकलं की स्वहा अग्नीच झाला. अग्नीत अग्नी आपल्याहून वेगळं राहू देत नाही. तसे भक्त स्वाभाविकपणे ज्याला ज्याला बघतात ते सगळं आत्मरूपच दिसत. कारण ते आत्मस्वरूपावर आलेले असतात आणि म्हणून त्याला जे जे दिसते ते सगळे आत्मस्वरूपावर भासते. सगळे आत्माचे सगळे आत्मस्वरूपावर वेगळे नाहीतच, सगळे परमात्माचे असा अभेद त्याच्या ठिकाणी होतो. अशा प्रकारचं निज वित्त अनिकापाशी देता अवाकुन तुझे त्याची चित्ता न देखी पारकेपणाची वार्ता विकल्प घालिता तरी उपजेना. डावे हातीचे पदार्था उजवे हाती स्वय देता येथे कोण घेता तेवी एकात्मता सर्वभूती. महाराज म्हणतात की स्वतःचे धन दुसऱ्याजवळ देत असता त्याच्या चित्तात हा मनुष्य चोर भामटा असेल असा अविश्वास निर्माण होत नाही. तो परोपकाराची कथाच जाणत नाही. कोणी त्याच्या मनात एखाद्याविषयी संशय निर्माण केला तरी तो निर्माण होत नाही. ज्याच्या ठिकाणी भेदच राहिला नाही त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होत नाही. की त्याला चोर जरी असला पुढं तरी त्याला सुद्धा तो काय म्हणतो? देवच म्हणतो. शाहू असला तरी देव, चोर असला तरी देव, चांगला असला तरी देव, वाईट असला तरी नाही वाईट याच्या गळ्यात माळच नाही, ह्यो चांगलाच नाही, पेताडाची हाताळाच. पण तो परमात्माच आहे. तो ब्रह्म कसा असला तर तो देवच. कसाही म्हणजे असा कसाही बी असला कोणी असला सगळं देवच. आणि ते सगळं देवाचेच रूप आहे. देवानेच ते रूप धारण केलेले. कोणी असलं काही असलं तर ते परमात्म्याहून वेगळे आहेत का? सर्व जे जे देखीचे भूत ते हरीची याद असा हरिदास जो असतो त्याला सगळं हरित दिसतो ही दिशेने. त्याच्यात पुन्हा कोण हे वेगळा ते वेगळा असा काही प्रश्न येणारच. सगळे एकच. दुसरी ओवी सांगतात की डावे हातीच्या पदार्था उजव्या हाती सोय देता येथे कोण देता घेता तेवी एकात्मता स्वरूपी. ती डाव्या हाताने उजव्या हाताला दिलं. मग कोणी कोणाला दिलं कोणी कोणाला घेतलं इथं का देणार आहे घेणार आहे ते एकाचेच हात आहेत ते दोन्ही बी. डाव्या हाताने घेत उजव्या हाताने घेतलं डाव्या हाताला दिलं म्हणजे असं काही भेद करता येतो का? मग कोणी दिलं कोणाला? येणारा घेणारा दुसरा आहे का? मग काही एकाचेच दोन्ही हात आहेत. एकाचेच दोन्ही हात आहेत. मग तसं त्याप्रमाणे अभेद भक्ताचा सर्वभूताच्या ठिकाणी एकात्म भाव झालेला असतो. आपणा सकट सर्व देही भक्ता भगवंता वाचुनी नाही या लागी शांती त्याची ठाई स्वानंदी पाही निशंक नांदी. अभेद भक्तांना आपणा सकट सर्वांच्या देहात एक भगवंता वाचून दुसरी काही दिसत नाही. याकरिता त्याच्या ठिकाणी मन शांती खुशाल निशंकपणे नांदत असते. म्हणून अभेद स्वरूप त्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्याच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी स्थिरता झालेली असते. मन समाधानाला पावलेलं असतं. मनात चंचलता राहत नाही आणि मन समाधानाला पावलेलं असतं. मनात समाधान असतं. सदा काय असतं? समाधान असतं. कारण समाधान तिथं असमाधान राहायला काही तिथं भेद झाला तर विकल्प निर्माण होईल, चित्तात चंचलता निर्माण होईल. पण तसं काहीच नाही. एक परमात्माचे सर्वत्र असं जर ज्याच्या चित्तात झालं मनच राम झालं. मन राम झाले. मन राम झाले. प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. मग आता त्याला त्याच्या ठिकाणी काही दुसरं राहिलंच नाही तर ते मनच राम.
मन काय झालं? रामच रामच झालं. मग आता असा भाव त्याच्या ठिकाणी झाल्यावर त्याला सगळीकडे काय दिसणार? देवच दिसणार. अशा प्रकारचं महाराज सांगायला लागले. म्हणून ऐशिया निज समशांती भगवत भक्त क्रीडा करीती या लागी उत्तमत्वाची प्राप्ती सुनिश्चिती पावते. अशा स्वतःप्रमाणे इतरांचे ठिकाणी भगवंताचे साम्य पाहण्यापासून निर्माण झालेल्या शांतीशी ते भगवत भक्त क्रीडा करत असतात. याकरिता ते उत्तमाच्या पदवीला निश्चित पावलेले असतात. असं सगळीकडं त्याला परमात्मा दिसतो. म्हणून मी तू असा भेद त्याच्या ठिकाणी राहत नाही. आणि हरी हे राजा जनकाला सांगायला पुन्हा काय सांगायले की हे राजा विधेय, आता मी तुला हरिभक्ताची निरपेक्षता निष्प्रह स्वभाव सांगतो. उत्तम भक्ताची कथा सांगताना हरीला अति उल्हास निर्माण झाला की भक्ताची लक्षणं सांगत असताना हरी सांगाले जनकाला की मी आता भक्ताच्या ठिकाणी जी निरपेक्षता आहे, निष्प्रहता आहे, ती मी तुला सांगतो. भक्त कसे असतात? निरपेक्ष असतात. कारण सर्वत्र परमात्माच असा भाव झालेला आहे. मग त्याला अपेक्षा कशाची राहायची? अपेक्षा कशाचीच नाही. निरपेक्ष असा भाव झालेला असतो. आणि तो निरपेक्ष भाव मी तुला सांगतो. हरी म्हणाले की जो निरपेक्ष तो मुख्य भक्त, जो निरपेक्ष तो अतिविरक्त, जो निरपेक्ष तो नित्य मुक्त, जो निरपेक्ष तो खरोखरी भगवंत. अशा प्रकारचं सांगायला लागली की हरिभक्ताची निरपेक्षता एक सांगेन नरपथा, उत्तम भक्ताची सांगता कथा अति उल्हासता हरीशी. निरपेक्ष तो मुख्य भक्त, निरपेक्ष तो अतिविरक्त, निरपेक्ष तो निर्मुक्त, सत्य भगवंत निरपेक्षी. भगवान आपलं जे भगवंताशी एकरूप झालेले असे भक्त ते निरपेक्ष. कसे? निरपेक्ष शब्दाचा अर्थ निरपेक्ष म्हणजे ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, कोणतीच इच्छा राहिलेली नाही, याला म्हणायचं निरपेक्ष. आणि हे निरपेक्ष साधूच नाक. काय? साधूच नाक म्हणजे नाक चांगला असा, बाकी एखादा अवयव कसा असला तरी चालतं, पण नाक नकटा असल्यावर जमतं का? नाक नकटा असल्यावर मग नाक नसलेला साधू जर असला तर तो कसा म्हणायचा? नकटा. मग नकटा साधू असावा का? नकट प्रपंचात आपल्याला संसारात नकट आवडतं का? नाही. मग देवाला आपला भक्त नकटा आवडून का? नाही. मग साधू नकटा असावा का? कशामुळे नकटा आहे? निरपेक्ष नाही म्हणून. निरपेक्षता ते निर्नाशिक. रामानं सांगितलेलं आहे निरपेक्षता हे साधूच नाक. निरपेक्षता आणि माझे मन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैर जाण हे भक्त. हे मुख्यत्वे लक्षणे, भक्ताची 5 लक्षणे भागवतातच सांगितली. पुढच्या अध्यायात किती 11व्या का 14व्या अध्यायात काहीतरी सांगितलं. कोणत्या अध्यायात 14व्या का 13व्या का 11व्या मला काही लक्षात नाही. पण निरपेक्षता सांगत असताना महाराज म्हणते की एक निरपेक्षता आलिया हाता पायी लागे सायुज्यता, हे पूर्ण ब्रह्मात ठसावे. मग एक निरपेक्षता जर हाताला आली, साधू बाकीचे त्याच्या अंगात लक्षण असू का नसू, हे कोण सांगायले? देव सांगायले. एक निरपेक्षता आली हाता, नुसती निरपेक्षता एकच लक्षण साधूच्या हाताला जर आलं तर सायुज्यता मुक्ती त्याच्या पायावर लोळण घेते. काय घेती? लोळण घेती. मग हे आपल्याला अगोदर तपासून पाहायचं आणि मग दुसऱ्याला तपासित जायचं. आपण ह्या लक्षणात बसतो का बापा? आपल्या ठिकाणी हे लक्षण आहे का? आता रात्री आपण चिंतन केलं, त्याला आता योगायोगी इथं तेच आलं. एकदा सांगतो, तुम्ही ऐकलं, पण आता हे मोबाईल मधली मंडळी ऐकलं पाहिजे नाही. आता भक्तीचं स्वरूप काय? भक्तीचं लक्षण काय?
भक्ती सदोष नसावी. कशी नसावी? सदोष भक्ती देवाला आवडत नाही. निर्दोष भक्ती देवाला आवडत नाही. आणि त्या निर्दोष भक्तीनं देव प्राप्त होत असतो. मग भक्तीत काय दोष असते? तर भक्तीत 4 प्रकारचे दोष सांगितले. मी ऐकलेलं आहे. की पहिला दोष सकामता. सकामता. दुसरा दोष दांभिकता. तिसरा दोष पाप मिश्रित भक्ती. चौथा दोष व्याभिचार. हे भक्ती 4 दोष. आणि हे दोष लक्षात आले तर ते दोष काढून टाकता येतील. लक्षात आलं बी, शिकलोत आपण. हे दोष असते एवढं जर कळालं तर हे चांगलं नाही रे बाबा, येणे देव भेटत नाही, अशी भक्ती करून काही उपयोग नाही, असं जर लक्षात आलं तर ते काढता येतील. पण लक्षातच नाही आलं तर कुठं काढता येईल? मग चाललंच आपलं जसं चाललं तसं. आगीशी आईन पिछे नाही, पिछेशी आईन आगी टाकाई. म्हणजे जसं आलं तसं चाललं आपलं. येड्याच्या हाती वाढ दिलं तसं आपलं. भक्ती म्हणजे कसं भक्ती करायची म्हणजे करायची, चालली कशी बी. काय भक्तीचं स्वरूप हे कळायला पाहिजे. कशी भक्ती असावी. भाषा मेहनती. विवेकाची भाषा मेहनती. वैराग्याची शिव न देखते. वैराग्याची शिव न देखते. ती मूर्ख पावती मज ईश्वराती. ते मूर्ख ते मला कधी प्राप्त होईल. पण म्हणून आपल्याला भक्तीचं लक्षण अगोदर कळायला पाहिजे की सकामता. हा सकामता म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून केलेली भक्ती. काहीतरी इच्छा ठेवून केलेली भक्ती. आणि इच्छा ठेवून जर भक्ती करत असला तर देव इच्छा पुरी करीन, पण देव काही भेटणार नाही. सकामता हा दोष भक्ती. कोणत्या भक्ताकडे किती भक्ताकडे पहा, आपल्याकडे आहे का आधी पहा. सकामता म्हणजे काहीतरी इच्छा आहे का भक्ती करतात. कोणती इच्छा नसली पाहिजे. महाराज म्हणते देवाचे झाडे आळवावे देवा. देवाची भक्ती देवासाठीच करावा. कोणासाठी? देवासाठी. देवाची चाडे आळवावे देवा, ऊस देह भावा पाडून या. की देवाची भक्ती देवा करताच करावी. कोणा करता करावी? त्या देवाची भक्ती पैशा करता करावी. देवाची भक्ती मान मान्यता, माझा सत्कार करावा म्हणून करावी, मला लोकांनी मानावं म्हणून करावी. देवासाठी घेऊन जोग. रे नारायण महाराज आले का? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजी याला. वाव. असा जोग जर घेतला तर देव भेटेल. आणि पैशासाठी घेऊन जोग असं जर केलं तर मग कसं वाच. असं भक्तीत जमत नाही. हे काही असो, हे लक्षात घेतलं पाहिजे. देव पाहिजे असला तर हे जमायचं नाही. देव ज्याला पाहिजे आणि ज्याला देव नाही पाहिजे त्याला काही त्याला सगळं जमतं, त्याला काही हरकत नाही. पण देव कशाने भेटत आणि देव भेटण्याची ज्याला तळमळ आहे, ज्याला इच्छा आहे, त्यांनी ह्या गोष्टी नीट लक्षात घेतल्या पाहिजे. ह्या गोष्टी भागवत सांगतोय, ह्या गोष्टी गाथा सांगतो महाराजांचा, ही गोष्ट ज्ञानेश्वरी सांगते. मग संतांचं वाङ्मय पाहून ती लक्षात घ्यावं. ते बोलणं संतांचं आहे. साधू संतांचं प्रमाण आहे. साधू संत बोलतील, आपण नाही. आपलं काहीच नाही. हे कोणाचं आहे? हे संतांचं आहे. ते असं निक्षून सांगते, निवडून सांगते की मला जर मी जर पाहिजे असलो तर सगळं टाकून मला शरण आहे. सगळं टाकून आणि आसक्ती घेऊन जर आला तर माझ्याकडे कसा येऊ शकत. मग सकामता दोष की या सकामतेमध्ये की तुला जर कोणत्या इच्छा असतील तर त्या इच्छा प्राप्त होती. कारण इच्छेने ते पुरवी याची नवलाव काय. देव देतो. तुम्ही जी इच्छा केली ती देतो. तुम्ही प्रपंचातलं मागितलं तरी देव देतो. देव तर म्हणतो ना, तू कशी भक्ती कर, तू जी जी इच्छा केली ते मी देतो. मग आपण देवाला मागितलं का देवाकडून प्रपंचातल्या काही गोष्टीच मागितल्या? प्रपंचातलं सुख मागावे. ते सुख आपल्याला खरं वाटायला
आता ते नाश पावणार सुख आहे, ते कल्पना मात्र आहे, त्याचा परिणाम पुढं दुःख आहे असं माहीत असलं किंवा असून तरी बी जर त्योच मागतो, देवाला मागतच नाही तर देव म्हणतो तुला माझी गरजच नाही, तर मी तुला कशाला देऊ, तुला काय पाहिजे ते सांग, ते देतो, मग देतो ना देव का नवसाला पावत नाही का? माणसं म्हणतात ना आमचा हे देव नवसाला पावतो, येसवाडीचा मारुती नवसाला पावतो, काही काही गणपती नवसाला पावते, ते पावत येतो. मग काय त्या नवसाचं स्वरूप काय? मोक्ष आहे का? कोणी मोक्ष मागितला म्हणून पावला का देऊन गेला का मोक्ष? हे मागतच नाही तर ते देते, पण हे कुठं मागते? ते देते पण हे कुठं मागायचे अधिकारी पाहिजे. हा, म्हणून सकामता हा दोष भक्तीत असला की देव भेटणार नाही. भेटल तुम्हाला काही बी भेटेल, जे मागितलं ते भेटल. तुम्ही एखाद्या देवाला म्हणले देवा आम्हाला मुलगा नाही, मुलगा होऊ दे, होईल मुलगा होईल. मुलगा होईल म्हणजे त्या मुलगा तरच बी राहतात का? चांगला बी होत असतो का तो खेटर बी हाणणारा निघत असतो? असं कुठं नाही. म्हणून प्रपंचातलं काही मागा देव दी, त्याच्यात काय नाही, पण देव कधी भेटायचा? देव भेटणार नाही. मग सकामता हा दोष. दुसरा दांभिकता. दांभिकता म्हणजे लोकांनी मला मानावं, लोकाला दाखविण्याकरता केलेली भक्ती, लोकांनी माझी वाहवा करावा, लोकांनी माझी पूजा करावा, लोकांनी मला मान मान्यता द्यावी, ही दांभिकता, ही इच्छा ठेवून केलेली भक्ती. याच्यात देव कसा भेटतो? देवाला जरासं दोषयुक्त भक्ती देवाला चलतच नाही. देव म्हणतो हा निर्मळ होऊन असा भरून येऊ नको, त्याला निर्मळ लागते. म्हणजे दांभिकता दोष. काही काहीच्या ठिकाणी हे दोष की आम्हाला लोकांनी मानावा, आमची पूजा करावा, आमचा सत्कार करावा, असं जरी म्हणलं तरी ते देवाला आवडत नाही. खऱ्या भक्ताला आपली स्तुती केलेली आवडत नाही. निंदा केली तरी चलती, पण स्तुती तर बिलकुलच आवडत. मानदंभ चेष्टा, हा, मानदंभ चेष्टा येतो सुख सुराची विष्टा, हे आवडत नाही. खऱ्या भक्ताला हे आवडत नाही. हे दुसरा दोष भक्तीचा, दांभिकता. तिसरा दोष पाप सहकृत भक्ती, की पापासहित केलेली भक्ती. देवपूजाला बसला आणि देवपूजा करायला इकडे देवाला पाणी घालायला, गंध लावायला, आणि तिकडं म्हणतो त्याची तर पाहिलंच सोय. त्याने लय बांध कोरलाय, त्याला बी एखाद्याशी आता त्याचा बी मी करीन नाही, तर त्याला असं करीन, त्याला तसं करीन नाही, ते एखाद्याला शिव्या देईन. पुढं काय करायला? इकडं देवपूजा करायला, इकडं भक्ती करायला, तिकडं दुसऱ्याला दोष द्या, दुसऱ्याला काय करायला? दोष द्यायला किंवा शिव्या द्यायला. ही पाप सुकृत भक्ती. अरे निर्मळ मन ठेव. भक्ती करीत असताना मनात काही अशा वासना, वाईट विकार येऊ देऊ नको. मन असं एकाग्र कर, देवातच आवड निर्माण कर, प्रेम निर्माण, तुझ्या हृदयात प्रेम असू, देवाविषयी आवड असू, देवपूजा कराय. आणि इकडं शिवाय मनात काय चाललंय? तिकडं शिव्या द्यायला, मनात दुसऱ्याला द्वेष द्यायला, आणि इकडं भक्ती कराय, पूजा कराय. ही पाप सुकृत भक्ती. अशी भक्ती देवाला आवडेल का? नाही. चौथी भक्त व्याभिचारी भक्ती. व्याभिचारी भक्ती म्हणजे आता आज बुधवार आहे, मग आज विठ्ठलाचा भक्त आहे, उद्या गुरुवार आला की लगेच दत्तात्रेची पूजा करतो, दत्तात्रेची भक्ती. शुक्रवार आला की अंबिकाची भक्ती करतो, शनिवार आला की हनुमंताचा भक्त होतो, रविवार आला की खंडोबाची येळकोट वारीच काय मागत, सोमवार आला की झाला भगवान शिवाचा भक्त. अशा प्रकारचं सगळ्या देव आहेत त्याला. कोणता आधी माझातच अशी आडूसच देव आली कोणती की तिकडेच जातो, काही असतील ना पाहिजे. हेंदरी दैवती कोण पूजिती भूती त्याची टाळ घेऊन भजन म्हणतो, नवसदी करतो ना. आपली भजने करायला तर नाही, टाळ घेऊन कीर्तनात उभं राहते, चाली म्हणते, तर बोकडे घेऊन नवस करायला देवाला जाते. काय भक्ती म्हणावी? अशी भक्ती असते कुठं? माळकऱ्यांचं हे करावं.
मग ही व्याभिचारी भक्ती, याला काय म्हणायचं? व्याभिचारी भक्ती. असा व्याभिचार देवाला आवडत होता? देवाला एकनिष्ठ काय तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठला वाचुनी नेने तुझे. असं एकविध मन झालं पाहिजे की विठ्ठला वाचून दुसरं मला काहीच आवडत. अहो नुसतं द्वारकेत हनुमंतराय गेले तर तिथं विचारलं हे राज्य कोणाचं, हे नगरी? तर ते म्हणले हे बलिरामाचं राज्य, बलरामाचं राज्य, बळीरामाचं राज्य. ते म्हणला माझ्या रामापेक्षा दुसरा कोणता राम आला इथं आता? त्याला बलिराम मानलेलं सहन नाही झालं. कोणाला? मारुती राया. एक प्रभू रामचंद्रच अखंड. बलराम म्हणलं की कोण आहे बलराम? माझ्या रामाशिवाय दुसरा राम कसं काय असू? काय दृढ भाव आहे. तसा विठ्ठला वाचून नेने तुझे तुका म्हणे एकविध झाले. एकविध मन झालं तुम्हाला विठ्ठलाशिवाय माझा दुसरा देव नाही. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे वा. आता तो अभंग तुम्ही वाचून पहा, नाटाचा पहिला खूपच चांगला की काय एक निष्ठा. आणि म्हणून एक निष्ठ भाव असा देवाविषयी काय असला पाहिजे? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैश्या. पतिव्रतेला जसा आपला पतीच जसा कायानं वाचानं मनानं ती पतीची सेवा करते, पतीची होऊन राहते, तसा भक्त बी देवाचा कायानं वाचानं मनानं एक निष्ठ झालेला असतो. आणि तो एकच देव असतो. पतिवर्ताने अनेकाची स्तुती. पतिवर्ताने अनेकाची स्तुती. सर्व भावी पती ध्यानी म्हणे. अशी निश्चयता असली पाहिजे, असा दृढ निश्चय असला पाहिजे. हे भक्तीचं काय स्वरूप आहे. याला हे 4 दोष टाकून जो भक्ती करतो तो उत्तम भक्त. तो भगवंताला प्रिय होतो, त्याला भगवंत प्राप्त होतो. आणि याच्यातला एखादा दोष घेऊन जरी भक्ती केली तर तो परमात्म्याला कधीच प्राप्त होत नाही. मग त्याला भक्त म्हणलेलं आहे, पण ते सकाम भक्तीतले भक्त येतात. मग हे त्याच्यात 4 प्रकार आहेत. म्हणून त्याचं फल काय तर हे आता तुम्ही बघून घ्या. त्याचं फल काय असेल? परमात्मा तर नाही. मग परमात्मा जर नाही तर ती भक्ती करायचीच कशा? आम्हाला काय फल पाहिजे? तर आम्हाला परमात्मा पाहिजे, आम्हाला मोक्ष हे फल पाहिजे. आम्हाला किंवा मोक्ष फल, मोक्ष नसलं तर नसलं पण आम्हाला देव पाहिजे. काय पाहिजे? देव पाहिजे. ते म्हणतात आम्हाला मोक्ष नलगे मुक्ती धन संपदा संत संगती तुका म्हणे जर गवाशी सुखी घालावी आम्हाशी. हेची दान देगा देवा तुझा विसरण हवा गुण गाईन आवडी हेची माझी नलगे मुक्ती धन संपदा संत संगती. हे तुकाराम महाराजांचं मागणं आहे की आम्हाला हे काय नको. आम्हाला काय पाहिजे? देव पाहिजे, परमात्मा पाहिजे. आणि तो एकदा भेटला की मग काय नाही भेटलं. हो ते काय ते स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती दुसरं प्रमाण लक्ष सत्य बोले मग नाही ते मला दुसरं प्रमाण म्हणायचं होतं पण मला लक्षात येईल. पण असू द्या की एक निष्ठता परमात्म्याविषयी पाहिजे. आणि आम्हाला काय पाहिजे? परमात्मा पाहिजे. हे मुद्दा लक्षात धरा. पण असे 4 दोष असून केलेली भक्ती हिला परमात्मा कधी भेटायचा नाही. म्हणून दोष रहित निर्दोष अशी भक्ती झाली पाहिजे. त्याला उत्तम भक्त म्हणतात. आणि तो भक्त निरपेक्षता हे लक्षण सांगितलं इथं की निरपेक्ष असला पाहिजे. तो भक्त कसा असला पाहिजे? निरपेक्ष असला पाहिजे. आणि तो निरपेक्ष भक्त म्हणजे की याला कोणतीच अपेक्षा नाही असा भक्त देवाला आवडतो. आणि तसं भक्त आपल्याला व्हायचंय, आपल्याला देवापर्यंत जायचंय. का आपल्याला प्रपंचातलं काही आवडायचंय? ते अरे प्रपंचातलं प्रारब्धानं तुम्हाला मिळणारच आहे. जे तुमच्या प्रारब्धात आहे ते कुठं जाणार आहे? तुम्ही नाही म्हणलात तरी येणार आहे. आणि तुम्ही पाहिजे म्हणलात तरी नाही भेटायचं नसलं प्रारब्ध.
मग ते प्रारब्धानं प्रपंच आहे, मग त्याच्यात कशाला विचार करायचा? ती गाडी आपण मध्यात चाललेली, तिला काय ढकलायची गरज नाही, पळवायची गरज नाही, काहीच नाही, ती चाललेली, तिच्याकडे पाहूच नको. पण आपल्याला काय पाहिजे? परमात्मा हाताला आला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रपंचासाठी प्रयत्न करायची गरज नाही, परमार्थात प्रयत्न करावा लागते. आणि ते प्रयत्न असे केले पाहिजे की भक्तीचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. हे संतांच्या संगतीत आल्यावर आपल्याला एक एक मुद्दे असे लक्षात येतील आणि आपल्याला निर्मळ होता येतं. म्हणून अशी निर्मळ भक्ती झाली पाहिजे. त्या निर्मळ भक्तीनं परमात्मा हाताला येतो आणि अशी जो भक्ती करतो त्याला उत्तम भक्त महाराज म्हणतात. झालेली सेवा या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ आणि तुम्हा सर्वांच्या भक्तांच्या चरणी सेवेला अर्पण करतात. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वागितले तोषावे, तोषोनी मज द्यावे बसारे नाही. जे काळाचे व्यक्ती साडू दया कर्मविधी वाढो, होता परस्परे मैत्रजीवांचे दुरितांचे तीर जाऊ, विश्वधर्म सूर्य पाहू, जो देवांचे तो ते लाभो, प्राणी जात वर्ष मंडळी ईश्वरनिष्ठेची माझी आई, अनावर प्रभू मंडळी येतो दया चला कल्पतरूचे आडव, येतना चिंतामणीचे गाव, ओळखीले अर्णव पियुषांचे, चंद्रवेजे आलांचन मार्तंड जे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे लोकी, भजिजो आदि मुलगी अखंडित आणि रमण भजे विशेष लोक ये, रसा दृष्ट विजय वागे गीत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान फसावो, येणे विज्ञान देव सुखिया झाला, येणे विज्ञान देव सुखिया झाला, येणे विज्ञान देव सुखिया झाला. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सर्व संत नदी